नमस्कार. विधान परिषदेची निवडणुका आणि त्याची आचारसंहिता यामुळे कर्जमाफीला विलंब होणार अशी चर्चा सर्वत्र आहे. यावर आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज पत्रकार परिषद घेतली आहे आणि या पत्रकार परिषदेत त्यांनी विविध याविषयी मुद्द्यांवर चर्चा केलेली आहे की कर्जमाफी कधी होणार आणि आचारसंहितेचा त्यावर परिणाम होणार की नाही. तसेच अजून शेतकऱ्यांचे जे काही प्रश्न आहेत त्यावर त्यांनी चर्चा केलेली आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. विधान परिषद निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे कर्जमाफीला ब्रेक लागणार असल्याची चर्चा सुरू असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे. बँकांशी कर्जमाफी संदर्भात चर्चा झाली आहे, जेणेकरून कर्जमाफी संदर्भात जो निर्णय घेतला आहे तो आम्ही वेळेत पूर्ण करू शकू. आम्ही 30 जून पूर्वी कर्जमाफी करतोय असा पुनरुच्चार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. राज्यस्तरीय खरीप हंगामपूर्वी आढावा बैठकीनंतर गुरुवारीच म्हणजे आज 21 मे ला पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री यांनी ही माहिती दिलेली आहे. विधान परिषदेचे मतदार कर्जमाफीतून वगळले आहेत, म्हणजेच महानगरपालिका, जिल्हा पंचायत सदस्य हे त्या कर्जमाफीत नाहीत. त्यांच्यासाठी आवश्यकता असेल तर आम्ही परवानगी घेऊ, पण कर्जमाफीचा निर्णय वेळेत पूर्ण करू अशी ग्वाही त्यांनी दिलेली आहे. आम्ही 30 जून पूर्वी कर्जमाफी करतोय, त्यामुळे पुढच्या हंगामाकरता आपले शेतकरी पात्र असणार आहेत. बहुतांश शेतकरी जूनच्या शेवटी जुलैमध्ये कर्ज घेत असतात. आम्ही याची पडताळणी केली आहे. उलट यावर्षी जास्त शेतकरी पात्र होतील आणि बँकांना हे देखील सांगितले आहे. एखादा आम्ही यादी मंजूर केली, त्यानंतर पैसे जमा झाले नाहीत तर त्यांनी कर्ज द्या. पैसे जमा होणारच आहेत असे फडणवीस यांनी स्पष्ट केलेले आहे. तसेच कर्ज वाटपासंदर्भात बँकांनी शेतकऱ्यांकडे सिबिलची मागणी करू नये. सिबिलसाठी कोणत्याही शेतकऱ्याची अडवणूक करायची नाही असेही निर्देश मुख्यमंत्री यांनी दिलेले आहेत. जास्तीत जास्त शेतकऱ्यांसाठी कर्जाची तजवीज सिबिलची अट नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की खरीप हंगामापूर्वी तयारीची बैठक झाली, तसेच त्यापूर्वी राज्यस्तरीय बँकिंग समितीचा ही बैठक झाली आहे. या बैठकीत एकूण कर्ज वाटपासंदर्भात चर्चा झाली. जास्तीत जास्त शेतकऱ्यांना कर्ज कसे मिळेल याची तजवीज करण्यात आलेली आहे. जिल्हा सहकारी आणि ग्रामीण बँका मिळून 67% शेतकऱ्यांना कर्ज देतात, तर राष्ट्रीयकृत बँका केवळ 26% कर्ज शेतकऱ्यांना देतात. सहकारी आणि ग्रामीण बँकांचे कर्ज वाटपाचे उद्दिष्ट 80% आहे, मात्र राष्ट्रीयकृत बँकांचे उद्दिष्ट 67% आहे. त्यामुळे राष्ट्रीयकृत बँकांना कडक शब्दात सांगितले आहे की त्यांनी 80% उद्दिष्ट पूर्ण केलेले पाहिजे. राज्यात खरीपाचे 152 लाख हेक्टर क्षेत्र आहे. यात सोयाबीन आणि कापूस पीक क्षेत्र सर्वाधिक आहे. ऊसही मोठ्या प्रमाणात पीक घेतले जाते. खरीप हंगामावर एल निनोचे संकट आहे. हवामान विभागाच्या माहितीनुसार दीर्घकालीन सरासरीच्या 88% पाऊस पडेल. विदर्भ, पश्चिम विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्राच्या काही भागात याची तीव्रता अधिक असण्याची शक्यता आहे. त्यासाठी आजच्या खरीप हंगामाच्या बैठकीत हवामानाच्या अंदाजानुसार नियोजन कसे करता येईल याचाही प्रयत्न केला असल्याचे फडणवीस यांनी सांगितलेले आहे. तर ही होती शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी की देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलेलं आहे की 30 जून पूर्वी आम्ही जे काही शब्द दिलाय शेतकऱ्यांना की कर्जमाफी करणार, तर तो कर्जमाफी आम्ही करणारच. तर पाहूया की काय करतंय सरकार अजून पुढे. धन्यवाद.